वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे। करती घोष जय जयकार, जळते दोषाचे डोंगर। दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, बाण अभंग हे हाती। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर। तुका मने बळी, तुका मने बळी, तेची एक भूमंडळी। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर। पंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। गजाननं भूतगणादि सेवितं, कपीथ जम्बो फलचारुभक्षणम्। उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननीतपानिं मण्डनं मण्डनानाम्। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमीशं आनन्दि वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं। फलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, नवे नवे या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभायमान असणारे, विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी काळावर विजय मिळवला अशा गाढेवीरांचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे। वक्त्याचं कर्तव्य म्हणून दोन शब्दाचा परिहार तो असा,
परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी त्यागमूर्ती गुरुवर्य बंशी महाराज तांबे यांच्या पादस्पर्शानं पुनीत झालेला हा संपूर्ण परिसर म्हणजे तामसवाडी हे गाव आणि तामसवाडी अंतर्गत असणारी ही सर्व नेमाने वस्ती, या नेमाने वस्तीवरील नेमाने परिवारातील असणाऱ्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मुक्ताबाई नामदेव पाटील नेमाने यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्त सर्व नेमाने परिवार, त्यांचा सर्व नातलग परिवार आणि या गावातील पंचक्रोशीतील सर्व वारकरी परिवार या त्रिवेणी संगमामध्ये आपण त्यांना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांचा संपूर्ण परिवार नामदेव रामचंद्र पाटील नेमाने, त्यांचे पती श्री बाळासाहेब नामदेव पाटील नेमाने, त्यांची चिरंजीव श्री चांगदेव नामदेव पाटील नेमाने, त्यांची चिरंजीव गंगा भागीरथी ताराबाई राजेंद्र पाटील कुऱ्हे, त्यांची कन्या विमल रमेश पाटील फुलसौंदर्य, त्यांची कन्या शांताबाई रामचंद्र पाटील कुऱ्हे ही त्यांची कन्या, असा सर्व नेमाने पाटील परिवार, सगळे सोयरे आपतिष्ट मंडळी आणि सर्व वारकरी परिवार या त्रिवेणी संगमामध्ये आपण त्यांना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, वारकरी संप्रदायाची उपासना करणारी मंडळी, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत कार्य करणारी सर्व मंडळी, नवे ज्यांच्या चरणावर आदराने मस्तक ठेवावा अशी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. त्यामध्ये या तामसवाडी गावातील सर्व गुरुवर्य बंशी महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी परमार्थ नामचिंतन भक्ती आणि या अनुषंगानं त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, म्हणून सर्व तामसवाडी गावातील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय संभाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच कापसे भाऊ असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सतीश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नियमाने महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जगताप महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण लाटे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भाऊराव भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यांच्या परिवाराचा ज्यांचा स्नेह संबंध आहे, ज्यांचा वारकरी ऋणानुबंध आहे, ते म्हणजे त्यागमूर्ती गुरुवर्य विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली, पण या तीर्थक्षेत्राची आपल्याला ओळख नव्हती. म्हणून एक आपल्या या तालुक्यामध्ये रांजणगाव देवी या गावामध्ये एक ज्ञानरूपी सूर्य उदयाला आला, ते म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे. गुरुवर्य बाबांनी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये परमार्थाची मुहूर्तमेढ रोवली. काय कार्य त्यांनी जीवनामध्ये केलं तर स्वतःची वडलोपार्जित इस्टेट विकली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या मंदिराकरता माऊली करता आपलं जीवन समर्पित केलं, हे म्हणजे गुरुवर्य बंशी महाराज. तसेच या तालुक्यामध्ये घराघरामध्ये ज्ञानेश्वरी जर कोणामुळे असेल तर ते म्हणजे गुरुवर्य बंशी महाराज तांबे. या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक सप्ताची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे. तसेच ज्ञानेश्वरीचं सार्वजनिक पारायण पद्धतीचे जनक जर कोण असतील तर वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे. तसेच दशक्रिया विधी करता, वर्षश्राद्धा करता कीर्तन प्रवचन नव्हती, पण गुरुवर्य बाबांनी ही परंपरा सुरू केली. तसेच या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये गुरुवर्य बाबांनी परमार्थ नामचिंतन भक्ती हे केलेलं आहे. प्रतिकूल अवस्था म्हणजे कीर्तनाला जात असताना कधी बैलगाडीनं प्रवास, कधी एसटीनं प्रवास, कधी सायकलवर प्रवास, आणि असेल वड्यानं द्याला पाणी, असेल पलीकडे कीर्तन, तर पोहून प्रवास.
म्हणून अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये गुरुवर्य बंशी महाराजांनी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये परमार्थाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. आणि वैकुंठवासी गुरुवर्य अध्वर्यू मामासाहेबजी दांडेकर यांची प्रेरणा घेऊन आशीर्वाद घेऊन आज हे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं मंदिर आपल्याला दिसतंय. ज्ञानेश्वरी रचना स्थान श्री क्षेत्र नेवासा, ते म्हणजे गुरुवर्य बाबांनी त्या ठिकाणी राहून एक एक दगड आज साक्षी देतोय की गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. म्हणून आपण सर्व वारकरी मंडळी त्यांच्या सानिध्यात परमार्थ नामचिंतन करत आहोत. आणि रांजणगाव देवी निवासी असणारे सर्व वारकरी मंडळी ते या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जावळे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे पंडित नाना ज्यांचे ज्ञानेश्वरीची फार सेवा आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अजित भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे लोखंडे नाना की त्यांनी 5 महिन्यात 2 वेळा ज्ञानेश्वरी लिखाण केली. काय साधना आहे. 5 महिन्यात 5 महिन्यात 2 वेळा म्हणजे 9033 होया. 5 महिन्यात अशी पूर्ण ज्ञानेश्वरी त्यांनी 5 महिन्यात पूर्ण केली. म्हणजे साधना काय म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शंकरवाडी या गावातून आदरणीय संगीत विशारद हे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बैरनाथ भाऊ सर्व वारकरी मंडळी आणि ज्यांची सुंदर सिस्टीम आहे या जिल्ह्यामध्ये सर्व महाराज मंडळीच्या, गायक मंडळीच्या आणि मृदंगचार्य सर्व मंडळीच्या आणि सर्व वारकरी मंडळीच्या ज्यांचं हृदयात स्थान आहे ते आमचे दळे भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुंदर सिस्टीम आहे. म्हणून सर्व कीर्तनकारांच्या महाराज मंडळीच्या, गाळकरी टाळकरी भजन मग करणारी सर्व मंडळी जी आहेत त्यांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे आमचे दळे भाऊ सर्व सुंदर अशी त्यांची सिस्टीम आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्व तुम्ही आम्ही सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल या नियमाने परिवारातील मातोश्री गेल्या. या नियमाने परिवारातील मातोश्री गेल्या. त्यांच्या जाण्यानं या परिवाराला अत्यंत दुःख झालेलं आहे. म्हणून या मृत्यूलोकाचा आपण जर विचार केला तर प्रत्येकाचे ऋणानुबंध आणि प्रत्येकाला आज एकमेकाची गरज आहे. एखादा म्हणेल यांची आम्हाला गरज नाही, एखादा गरीब म्हणेल श्रीमंताची आम्हाला गरज नाही, आणि श्रीमंत म्हणेल आम्हाला गरीबाची गरज नाही. पण शास्त्रकार सांगतात जीवो जीवस्य जीवनम, प्रत्येकाचं जीवन हे एकमेकावर अवलंबून आहे. आणि देशाचा जरी आपण विचार केला तर प्रत्येक देश एकमेकावर काय आहे अवलंबून आहे. म्हणून जीवन जगत असताना एकमेकाचं जीवन एकमेकावर अवलंबून आहे. आणि नात्याच्या संदर्भाने जर विचार करायचा झाला तर या मृत्यू लोकामध्ये प्रेमाच्या संदर्भाने विचार करायचा झाला तर आई गेली की प्रेम जातं, वडील गेले की आधार जातो, आणि भाऊ गेला की बळ जात असतं. म्हणून या नेमाने परिवाराची मातोश्री गेल्या 4 वर्षापूर्वी अनंतात विलीन झाल्या. त्यांनी ऐहिक प्रवास सोडला आणि पारलौकिक प्रवासाकरता त्या निघून गेल्या. म्हणून या मातोश्रीनं आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवाराला जगवलं, वाढवलं, शिकवलं, साध्याचा मार्ग दिला. आणि या अनुषंगानं व्यावहारिक परंपरेबरोबर संस्कार देण्याचं कार्य महत्वाचं या मातोश्रीनं आपल्या परिवारावर केलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना नेहमी सांगावं लागतं की पूर्वीच्या काळी जी मंडळी होती, आपली वृद्ध मंडळी होती, ती फारशी शिकलेली नव्हती. पण जीवन जगत असताना आपल्या पुढच्या पिढीला व्यावहारिक शिक्षण देण्याबरोबर पुढच्या पिढीला संस्कार देण्याचं कार्य महत्वाचं ही पिढी करत होती. आज या विज्ञान युगामध्ये आई वडिलांमध्ये थोडा बदल झाला. माझा मुलगा डॉक्टर असावा, इंजिनियर असावा, क्लास 1 अधिकारी असावा, उच्च पदावर त्यांनी कार्यरत असावं असं प्रत्येकाला वाटतं.
पण यांना शिक्षण देण्याबरोबर आपण पुढच्या पिढीला संस्कार देत नसल्या कारणानं यांना शिक्षण देऊनही आपला भविष्यकाळ अवघड जातो. भविष्यकाळ अवघड जातो या शब्दाचा अर्थ आहे की यांना शिक्षण देऊन त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण तर जरूर द्या, पण शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं कार्य महत्वाचं जीवनामध्ये करा. म्हणून आमचे गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर नेहमी सांगत असतात की आज श्रीमंत कोण आहे? ज्याच्याकडे धन भरपूर आहे तो श्रीमंत आहे का नाही? ज्याच्याकडे भूमी भरपूर आहे तो श्रीमंत आहे का नाही? हे सगळे भौतिक पदार्थ अनुकूल आहेत ते श्रीमंत आहे का नाही? ते सांगत असतात सर्व भौतिक पदार्थ अनुकूल असून सुद्धा आज ज्यांची संतती चांगली आहे आज ते खरे काय आहेत? श्रीमंत आहेत. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण जरूर द्या, पण शिक्षणाबरोबर संस्कार द्यायचं कार्य महत्वाचं ते आपण आपल्या जीवनामध्ये करा. आणि या मातोश्रींना सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्याचं कार्य महत्वाचं केलेलं आहे. आणि त्यांनी भक्ती केली, नामचिंतन केलं, कुटुंबावर प्रेम केलं, पंढरीची वारी केली, नेवाशाची वारी केली, आळंदीची वारी केली. या अनुषंगानं त्या जीवन जगल्या आणि या कार्याची पावती त्यांना मिळाली. काय मिळाली तर स्त्रीच्या जीवनामध्ये महत्वाचा दागिना, महत्वाचा अलंकार जर का असतो तर तिचं सौभाग्य असतं. या मातोश्री अतिशय उत्तम जीवन जगल्या आणि उत्तम जीवन जगल्या या कार्याची पावती म्हणून त्यांना अखंड सौभाग्यवती पद हे प्राप्त झालं. विठ्ठल या मातोश्रीच्या जाण्यानं या परिवाराला अत्यंत दुःख झालेलं आहे. 4 वर्षापूर्वी त्या आनंदात विलीन झाल्या. पण कृतज्ञता भाव म्हणून आईने जे आपले उपकार केले आहे या नेमाने परिवारानं चतुर्थ पुण्यस्मरण ते साजरे करतात. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना काय आहे? थोडेच आहे. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा हा शेवटचा विधी असतो. पण आईने जी आपल्यावर माया केली आहे, प्रेम केलेलं आहे आणि आई विषयी कृतज्ञता भाव ठेवून हा सर्व नियमाने परिवार, सर्व आप्तेष्ट मंडळी हा सोहळा साजरा करतायत. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना थोडे आहेत. म्हणून या मातोश्री गेल्या अत्यंत दुःख आहे. पण आयुष्य संपल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात या मृत्यू लोकातून आपल्याला एक दिवस जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आयुष्य संपल्यानंतर हा मृत्यू लोक आपल्याला सोडावा लागतो हे निश्चित आहे. फक्त कोण जाणार आहे, कधी जाणार आहे, कशाने जाणार आहे, प्रत्येकाचा काळ निमित्त मात्र त्याला कसा घेऊन जाणार आहे सांगता येत नाही. पण आयुष्य संपल्यानंतर हा मृत्यू लोक आपल्याला काय करावा लागतो? सोडावा लागतो. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या प्रकरणामध्ये चिंतन करतात, जेव्हा काळ येतो, यम येतो, ज्यांना न्यायचे त्यांच्या समोर उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर मग ज्यांना न्यायचे ते सांगत असतात आमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही काय करा, आम्ही या देशाचे पंतप्रधान आहोत, 2-4 दिवस राहू द्या आम्हाला, आमच्याकडे धन भरपूर आहे, काही 2-5 रुपये घेऊन 400-500 रुपये घेऊन 2-4 दिवस आम्हाला राहू द्या. पण महाराज सांगतात मग तेथे नसले काही, मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग तेथे नसले काही, मग तेथे नसले काही, संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तरी यमाज्ञा, तुका म्हणे तरी यमाज्ञा, तुका म्हणे तरी यमाज्ञा, तुका म्हणे तरी यमाज्ञा. जब काळ
तब तू हरिगुण गाय ऐक पहिला तब तू हरिगुण गाय ऐक पहिला तब काळ तुझी ठेला तुझी ठेला तब तू हरिगुण गाय ऐक पहिला तब तू हरिगुण गाय ऐक पहिला जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या प्रकरणामध्ये चिंतन करतात महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या प्रकरणामध्ये चिंतन करतात. आमचे गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर अनिल महाराज सांगत असतात, ज्यांचा नाट पाठ असतो त्यांचा कीर्तनात थाट असतो. विठ्ठल विठ्ठल महाराज चिंतन करतात, तुम्ही सत्तावान असात, तुम्ही धनवान असात, तुम्ही गुणवान असात, तुम्ही कीर्तिवान असा, आयुष्य संपलंय, आता जावं लागतं. किंवा महाराज चिंतन करतात, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता पुढे प्राणा ओढाळ सापडे जैसा धन्या चोर यातना धरी जेतो चोर यातना धरी जेतो धरी जेतो. तुकोबाराय चिंतन करतात, या दृष्टांताप्रमाणे यमाला करुणा नाही, दया नाही, आयुष्य संपलंय, एक दिवस आपला हा मृत्यूलोक सोडावा लागतो, हे निश्चित आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात की देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. किंवा दुसरी ओवी ज्ञानोबराय देतात, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा तिसरी ओवी ज्ञानोबराय देतात, नातरी उदो असतू आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. किंवा ज्ञानोबराय चौथी ओवी देतात, जैसे जीर्ण वस्त्र तांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. किंवा ज्ञानोबराय पाचवी ओवी देतात, आणि शरीर जात आघवे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. किंवा ज्ञानोबराय सहावी ओवी देतात, मरणाराचे अंग पडी घाती अवघे रोग का कुमूर्ती दुर्योग एकवटती. किंवा ज्ञानोबराय सातवी ओवी देतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरता ही चित्ता युगांत नोहे. किंवा ज्ञानोबराय आठवी ओवी देतात, अगामर हा बोलन साहती मेलिया तरी रडती परी असते जात न गणिती गहिंसपणे. किंवा ज्ञानोबराय नववी ओवी देतात, आयुष्य तेत जिने हे पुढे किला. किंवा ज्ञानोबराय दहावी ओवी देतात, मरण मुहूर्त न पाहे. किंवा ज्ञानोबराय अकरावी ओवी देतात, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापुढे. किंवा ज्ञानोबराय बारावी ओवी देतात, तेवी मृत्यूची अवसरे एके जे येऊनी जेव्हा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी. बस एवढ्या या अनुषंगानं ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी चिंतन केलं. या सर्व ओव्यातून ज्ञानोबरांना एकच सांगायचंय की आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं. आणि या त्यायानं या नेमाने परिवारातील मातोश्री 4 वर्षापूर्वी अनंतात विलीन झाल्या. विठ्ठल कितीतरी आपण आईचं वर्णन केलं तर तिथपर्यंत आपण वाणी आपली तिथपर्यंत पोहोचू शकत नाही का. तर निष्काम हेतून स्वार्थ न धरता प्रेम करणारी या मृत्यू लोकामध्ये जर कोण असेल तर ती फक्त आईच आहे. तुकोबाराय चिंतन करतात, ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी
जाती ऐसी कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती लाभ न धरता स्वार्थ न धरता प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व या मृत्यू लोकांमध्ये जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. काही माणसं म्हणतात आमचे मित्र आमच्यावर प्रेम करतात सगळे सोयरे आमच्यावर प्रेम करतात आमचे सर्व आप्तिष्ट मंडळी आमच्यावर प्रेम करतात पण महाराज सांगतात ही सगळी मंडळी जे प्रेम करतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती. तुकोबरा सांगतात ही सगळी आपल्याला प्रेम करणारी जी मंडळी आहेत ती फक्त स्वार्थ भावनेनं प्रेम करणारी मंडळी आहेत. तुकोबरा सांगतात जोवरी मोठा चाले धंदा तोवरी बहिणी म्हणती दादा तोपर्यंत बहिणी आपला चांगलं म्हणतात जोपर्यंत आपला चांगला व्यवहार सुरळीत चाललेला आहे इथल्या सगळ्या बहिणी सोडून आपलं काय चाललंय. तर ही सगळी जी मंडळी आहेत ती स्वार्थ धरून प्रेम करणारी मंडळी आहे पण निष्काम हेतून प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व ते म्हणजे आई आहे. म्हणून आई ही निष्काम भावनेनं प्रेम करत असते म्हणून जीवन जगत असताना ज्ञानोबराय सांगतात सगळ्या तीर्थाचे तीर्थ जर कोण असते तर ते फक्त आई वडील. शास्त्रकार किंवा ज्ञानोबराय चिंतन करतात सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन सगळ्या तीर्थाचे तीर्थ जर कोण असतील तर ते आई वडील आहे. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे परमात्म्याचं दर्शन हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात काही मंडळी काशी करतात काही मंडळी हरिद्वार करतात चारिधाम करतात तीर्थयात्रा करतात सगळ्या देवदेवतेचं दर्शन घेण्याकरता महाराष्ट्रभर फिरतात पण घरी आल्यावर आई वडिला बरोबर बोलतही नाही. ज्ञानोबराय चिंतन करतात की तरी घरी माता पितरा दड बोली नाही संसारा येर विश्वभरे आदरा मूर्खुदैसा. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात सगळे तीर्थ करतात आणि घरी आई वडिला बरोबर बोलत नाही. एवढे तीर्थ जरी तुम्ही केले तर तुमच्या पदरात ते पुण्य प्राप्त होणार नाही. या उलट ते सांगत असतात तीर्थयात्रा करू नका घर बसल्या आई वडिलांची सेवा करा सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला मिळेल. पण कधी आई वडिलांची सेवा केल्यानंतर
आज जर विचार केला तर पुंडलिक रायानं आई वडिलांची सेवा केली, प्रत्यक्ष पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला. आणि मग आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी माध्यान काळी सगळे तीर्थ पुंडलिक रायाचे दर्शन घेण्यासाठी इच्छा करतात, वाट पाहतात. ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती जन. मग सगळे तीर्थ पुंडलिक रायाचं दर्शन घेण्याची अपेक्षा किंवा इच्छा करतात. याचं कारण त्यांनी केलेली आई वडिलांची सेवा. विठ्ठल विठ्ठल आई वडिलांची आपण जर सेवा केली तर आपल्याला तीर्थयात्रा करण्याची गरज आहे. नाही करू नका असं मताचं मी नाही. तीर्थयात्रा ही करा आणि तीर्थयात्रा करत करत आई वडिलांची आपण उत्तमरित्या आपण सेवा केली म्हणजे हीच विष्णूची महापूजा. या सर्व परिवारानं आईची सेवा केली, त्या आनंदात विलीन झाल्या. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण निवडलेला आहे. वीर विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्यांनी काळावर विजय मिळवला अशा गाडेवीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. आपण या मृत्यूलोकाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती आपल्या गोष्ट लक्षात येईल की हा मृत्यूलोक किंवा ही भूमी ही सामान्य भूमी नाही, ही शुरांची आणि अभंगाच्या भाषेत वीरांची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल ही भूमी सामान्य नाही, ही भूमी शुरांची आणि वीरांची ही काय आहे भूमी आहे. अनेक देश आहेत पण या सगळ्या देशाचा जर आपण विचार केला आणि आपल्या या भारताचा विचार केला, फ्रान्सला माता म्हणत नाही, अमेरिकेला माता म्हणत नाही, इंग्लंडला माता म्हणत नाही. फक्त माता हे संबोधन कोणाला आहे ती म्हणजे भारत माता. आपण ज्या ठिकाणी राहतोय, महाराष्ट्र असेल, हे भारत असेल, ही देश आणि ही भूमी सामान्य नाही, ही शुरांची आणि वीरांची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल सकाळी सूर्य उगवतो पण उगवल्यानंतर सूर्यांची किरण ज्या ठिकाणी पडतात त्या ठिकाणी सामान्य रीतीनं ते पडत नाही, तर त्या ठिकाणी शूर आणि वीर जन्माला येत असतो. ही भूमी सामान्य नाही, शुरांची आणि वीरांची ही काय आहे भूमी आहे. आज आपण विचार केला तर अनेक प्रांत आहेत आणि या प्रांतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये शूर आणि वीर जन्माला आलेले आहेत. एकेका प्रांताचा आपण विचार करणार आहोत. कर्म हे क्षेत्र आहे पण कर्म या क्षेत्रामध्ये वीर जन्माला आले त्यांना कर्मवीर म्हणतात. दुसरा प्रांत आहे धर्म हा प्रांत आहे, धर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना धर्मवीर म्हणतात. तिसरा प्रांत आहे दान हा प्रांत आहे, दान या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात. चौथा प्रांत स्वतंत्र हा प्रांत आहे, स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. पाचवा हा प्रांत आहे रण हा प्रांत आहे, रण या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना रणवीर म्हणतात. सहावा प्रांत आहे क्रांती हा प्रांत आहे, क्रांती या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना क्रांतीवीर म्हणतात. अभंगाच्या भाषेत परमार्थिक या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना गाडेवीर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल वीर या शब्दाचं आपलं चिंतन करायचंय. पहिला प्रांत एक एक वाक्यात तुम्ही उत्तर द्या. पहिला प्रांत कर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना कर्मवीर म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील. दुसरा प्रांत आहे धर्म हा प्रांत आहे, धर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना धर्मवीर म्हणतात. कोण? संभाजी महाराज. तिसरा प्रांत दान हा प्रांत आहे, दान या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात, ते म्हणजे कर्ण. चौथा प्रांत आहे स्वातंत्र्य हा प्रांत आहे, स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. कोण? सावरकर. पाचवा प्रांत आहे रण हा प्रांत आहे, रण या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना रणवीर म्हणतात. कोण? तानाजी मालुसरे. सहावा प्रांत आहे क्रांती हा प्रांत आहे, क्रांती या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना क्रांतीवीर म्हणतात, नाना पाटील. आणि परमार्थिक दृष्ट्या आपल्या अभंगातला विषय परमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा परमार्थिक प्रांतामध्ये वीर जन्मले ज्यांनी काळावर विजय मिळवला त्यांना गाडेवीर म्हणतात. विचार करून वाणीला पूर्ण विराम द्यायचा. मर्यादित एवढीच वेळ आपली आहे.
पहिला प्रांत आहे कर्म हा प्रांत आहे. कर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले, त्यांना कर्मवीर म्हणतात. आपल्या समोर नाव येतं कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणून जीवन जगत असताना या मृत्यू लोकात आपण जीवन जगतोय, पण जीवन जगत असताना या मृत्यू लोकात आल्यानंतर आपण कर्मवीर असावं, कर्म दरिद्री नसावं. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकात आल्यानंतर आपण कर्मवीर असावं. पण आज जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करतात, सगळी माणसं कर्मापासून परावृत्त होतात. अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य, मनी धरी अकर्तव्य. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करतात, या मृत्यू लोकात आल्यानंतर कर्मवीर असावं, पण माणसं कर्म दरिद्री जीवन जगतात. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी. अकर्तव्य मनामध्ये भरतात आणि कर्मापासून परावृत्त होतात. म्हणून कर्मवीर माणसानं असावं, कर्म दरिद्री नसावं. ज्ञानोबा तर चिंतन करतात, कर्मापासून जो व्यक्ती परावृत्त होतो, कर्म आपापल्या वाट्याला आलेलं कर्म करत नाही, तसे 4 वर्ण आहे आणि वर्णानुसार प्रत्येकाचं कर्म हे काय आहे, वेगवेगळं आहे. स्वे स्वे कर्मण्य बिरतः संसिद्धिं लभते नर. अर्जुनाच्या निमित्तानं भगवान परमात्मा सांगतात, 4 वर्णानुसार कर्म हे प्रत्येकाचं काय आहे, वेगवेगळं आहे. मग आपल्या आलेल्या वाट्याला जे कर्म आहे, ते कर्म चोख पद्धतीनं जर आपण केलं नाही, तर ज्ञानोबराय सांगतात ते स्पष्ट गावंढळ आहे. बोला परिसपा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. पंडित नाना असलो काही चिंताच नाही व्हायची. ही सगळी वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबांची कृपा आहे. विठ्ठल ज्ञानोबराय स्पष्ट सांगतात की जो कर्मापासून परावृत्त होतो, कर्म करत नाही, तो कोण आहे, गावंढळ आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा आपण जर अनिल महाराज विचार केला, जेव्हा जेव्हा ज्ञानोबरायांना राग आला तेव्हा 2 शब्द ज्ञानोबरायांनी वापरले. जगताप महाराज किती 2 शब्द, एक तर मूर्ख आणि दुसरा गावंढळ. त्यांचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, ही जर ज्ञानेश्वरी नाथ बाबांनी सांगितली असती ना, काय काय बोलले असते हे आपण वाङ्मय वाचल्यानंतर कळतं. पण ज्ञानोबरायांचं बोलणं मवाळ आहे, साचा आणि मवाळ. ज्ञानोबराय सांगतात, कर्मापासून जो परावृत्त होतो त्याला गावंढळ ज्ञानोबराय सांगतात. आणि ज्ञानोबराय तर सांगतात, कर्माचा त्याग आपल्याकडून घडू शकत नाही. का तर ज्ञानोबराय सांगतात, आपण प्रकृतीचा संग केलेला आहे आणि प्रकृतीचा संग केला असल्या कारणानं आपल्याला कर्माचा त्याग करू शकत नाही. सहज उदाहरण जर सांगायचं झालं तर, आपण कीर्तनात जरी असलो तरी वायरला तरी हात लावू, काहीतरी आपण रुमाल तरी हात लावू, कुणी चट बसलेले आहे चटईचे दोरे तरी ओढतील, कुणी काहीतरी 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 करेल. याचा आपला दोष नाही, आपण प्रकृतीचा संग केलेला आहे. म्हणून हे कर्म आपल्याकडून आपोआप घडतं. हे मी बोलत नाही, हे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. जववरी संग प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा, आईसियाही करू म्हणती तयाचा आग्रहची उरे. ज्ञानोबराय सांगतात, प्रकृतीचा संग केला असल्या कारणानं कर्माचा त्याग आपल्याकडून घडू शकत नाही. म्हणून आपापल्या वाट्याला आलेलं कर्म चोख पद्धतीनं आपण काय केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कर्मापासून आपण परावृत्त होऊ शकत नाही. महाभारताचा जर इतिहास पाहिला तर परमात्मा शिष्टाई करण्याकरता कोणाकडे गेले, तर कौरवाकडे गेले.
या कौरवाची या घरा. मला कर्म सांगायचे, कर्मापासून कोणी परावृत्त होऊ शकत नाही. जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते करावंच लागतं. शिष्टाई करण्याकरता गेले या कौरवाची या घरा. शिष्टाई धाडीला असे दातारा, वाणिज्यसाठी जागेश्वरा विकला आम्ही. शिष्टाई करण्याकरता गेली या शब्दाचा अर्थ आहे आत्ताच्या भाषेत मध्यस्थी करण्याकरता गेले. हो, तो आमचं ऐकत नाही, तुम्ही तरी मध्यस्थी करा, तुम्ही तरी काहीतरी शिष्टाई करा. आता कौरव ऐकत नाही, गेले भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता म्हणले त्यांचं आहे, त्यांना देऊन टाका, तुमचं घ्या, तुम्ही तुमचं स्वतःच घ्या आणि त्यांचं त्यांना देऊन टाका. कौरवाने दुर्योधनाने सांगितलं, आमचं ते आमचं आणि त्यांचं सुद्धा आमचं. ही प्रवृत्ती आजची नाही, ही कौरवापासून आलेली काय आहे, ही प्रवृत्ती आहे. आणि कौरव गेले, पण कौरवाचे वंशज आणखी काही गेलेले नाही, त्यांचे वंशज या ठिकाणीच आहेत. म्हणजे आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं ते सुद्धा आपलं, हे म्हणणं काय आहे, चुकीचं आहे. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे तुम्ही जर त्यांना त्यांचं दिलं नाही तर भयानक परिणाम होतील. काय होतील? संकरो नरका एव कुलघ्नानां कुलश्च पतंती पित्रो येषाम लुप्त पिंडो दकक्रिया. परिणाम त्याचे काय होतील? वाईट होतील. युद्ध झाल्यानंतर अनेक स्त्रियांचे पती जातील, अनेक वडिलांचे मुलं जातील. मग त्यांना पिंडदान कोण करणार? हे सगळे परिणाम सांगितले. पण काही माणसं परिणामाचा विचार करत नाही. मग कौरवाने सांगितलं काही होऊ द्या, दुर्योधनाने सांगितलं काही होऊ द्या, पण त्यांना काही मिळणार नाही. शेवटी युद्ध हे निश्चित झालं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामकाः च पांडवाचैव किम कुर्वत संजय. सांगा, माझे आणि पंडुराजाची मुलं काय करते झाले? ज्ञानोबराय ओवी देतात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची. धृतराष्ट्र राजा संजयाला विचारतात, सांगा माझे आणि मुलं पंडुराजाची मुलं काय करते झाले? तरी या शब्दामागे अनेक प्रकारचा अर्थ दडलेला आहे. धृतराष्ट्र राजा जन्मांध आहे, पण तरी या शब्दामागे ज्ञानोबराय अनेक अर्थ देतात. पहा, तरी या शब्दामागे अनेक अर्थ आहे. काय अर्थ आहे? धृतराष्ट्र राजाला माहिती नव्हतं का पंडुराजाचं आहे, त्या आपल्या भावाचं आहे, त्यांना द्यावंच लागेल. तरी पुत्र स्नेह मोहित. धृतराष्ट्र राजांना माहिती नव्हतं का यांनी लाक्षागृहात यांना जाळण्याचा प्रयत्न केला, तरी पुत्र स्नेह मोहित. यांना विषारी लाडू देण्याचा प्रयोग यांनी अनेक वेळेस केले, मग माहिती नव्हतं का हे, तरी पुत्र स्नेह मोहितू. माहिती नव्हतं का यांची पत्नी भरसभेत ओढत आणली, तरी पुत्र स्नेह मोहितू. असे तरी पाठीमाग असे अनेक अर्थ काय दडलेले आहेत. तरी पुत्र स्नेह मोहितू. शेवटी सांगितलं, माझ्या आणि पंडुराजाचे मुलं काय करते झाले? विचारलं. एका बाजूने कौरवाचं सैन्य, एका बाजूने पांडवाचं सैन्य, दोन्ही बाजूला सैन्य उभा आहे. आणि जगाचा चालक मालक भगवान परमात्मा, अर्जुनाचा सारथी शारंगरू. अर्जुनेसे देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू. अर्जुनेसी पायिक पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला, तेने पंचजन्ना स्फुरला. अवलिलाची ज्ञानोबराय चिंतन करतात. साक्षात जगाचा चालक मालक भगवान परमात्मा अर्जुनाचं सारथ्य पण करतोय, आपल्या भक्ताला पाठीशी घातलेला आहे. आणि मग अर्जुनाने विचारलं, मला कर्म सांगायचंय, कर्म हे करावंच लागतं. मग अर्जुनाने विचारलं, मला युद्ध करायचंय, निश्चित झालेलं आहे, पण कोणाबरोबर युद्ध करायचंय हे मला पाहू द्या. म्हणून माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. या सर, विठ्ठल विठ्ठल माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. पण भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. भगवान परमात्म्यानं सर नेऊन रथ उभा केला कोणासमोर? आचार्यान, मातुलान, भातृन, पुत्रान, पौत्रान, सखींस्तथा श्वशुरान श्रदश्चैव सेनयोरु भयोरपी. भगवान परमात्म्यानं रथ नेऊन उभा केला कोणासमोर? तर आचार्य म्हणजे आपले गुरु, त्यांच्या समोर. मामा, भाऊ, काका, सासरे
हे सगळे युद्धात पाहिल्यानंतर अर्जुनानं विचार केला, यांना मारून राज्य उपभोगण्यापेक्षा येतवर भिक्षा मागता भली. मी माझं जीवन भिक्षा मागून मी माझं जीवन जगेल, पण मला हे राज्य नको, मला हे राज्य नको, माझं मी भिक्षा मागून जीवन जगेल. आणि मग परमात्म्याला राग आला, रे तुम्हाला आधी माहिती नव्हतं का, हे आमचे मामा आहेत, हे आमचे काका आहेत, हे आमचे भाऊ आहेत, हे आमचे गुरु आहेत, मला तुमच्या व्यापाराकरता तुम्ही विकलं. वाणिज्य साठी जागेश्वरा विकला आम्ही. वाणिज्य म्हणजे व्यापार, म्हणजे आपल्या या भाषेत सरित आहेत कला, वाणिज्य आणि विज्ञान, आणि इंग्रजी भाषेत आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. मी आपला अडाणी ग्रॅज्युएट म्हणून सांगतो. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना पाहिल्यानंतर येतवर भिक्षा मागता बरी. भगवान परमात्म्याला राग आला, पण परमात्म्याने सांगितलं, आता तुम्ही जरी म्हणत असाल की मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, आणि आपला मुद्दा, तुम्ही क्षत्रिय आहात आणि क्षत्रियाचं कर्म आहे की युद्ध करणं, हे क्षत्रियाचं काय आहे, कर्म आहे. आणि युद्धापासून जर तुम्ही परावृत्त व्हाल तर तुमच्या वाट्याला काय येईल, जगची अभिशाप देईल. विठ्ठल विठ्ठल सांगतात, कीर्तीची स्वयंवरे आली तूच. ज्ञानोबा सांगतात, कीर्तीची स्वयंवर किंवा ही कीर्तिरूपी स्वयंवर तुमचं आहे, युद्ध रूपी स्वयंवर आहे, आणि कीर्ती तुमच्या समोर आहे माळ तुम्हाला टाकण्याकरता. पण तुम्ही जर प्रवृत्त झाले, क्षत्रियानं युद्धातून माग यायचं नसतं. ज्ञानोबा सांगतात, क्षत्रियारणी पळून जावे, कोण साहे लाजिरवाने. ज्ञानोबा सांगतात, तरी भानू हा तेजे नापेक्षे जे विरजे, का सिंह न पाहिजे जावळ्या. ज्ञानोबा सांगतात, मग परमात्मा सांगतात, तुम्ही जरी म्हणत असाल का मी हे कर्म करणार नाही, पण तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला हे कर्म करावंच लागेल. आता एकच कर, सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा भाव काय आहे, तर माणसानं कर्मवीर असावं, कर्म दरिद्री नसावं. आपापल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्याला करावंच लागतं, आणि आपापल्या वाट्याला कर्म करत राहणं हीच परमात्म्याची काय आहे, पूजा आहे. विठ्ठल विठ्ठल माणसानं पहिला मुद्दा आपला आहे की या कर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले, त्यांना कर्मवीर म्हणतात, आणि त्यांचं समोर नाव येतं कर्मवीर भाऊराव पाटील. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एक दिवस त्यांचं चरित्र आपण पाहिलं तर त्यांच्या घरी पाहुणे आले, पाहुण्यानंतर सगळे पाहुणे मंडळी, घरची मंडळी जेवायला बसली, पत्नी वाढतायत. पाहुण्याने विचारलं, का हो तुमचे भाऊराव काय करतात? ते म्हणले, ते गावात उन्हाडक्या मारत फिरतात. त्यांना काही वाटलं नाही, पण पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या पतिदेवाचा अपमान व्हावा, पतिव्रता माऊली. मग भाऊराव पाटलाने विचार केला की आपण अशिक्षित राहिलो, पण आपली रयत सुशिक्षित झाली पाहिजे. मग असं कर्म केलं, रयत शिक्षण संस्थेची काय सर स्थापना केली. आणि रयत शिक्षण संस्था आता काय नावारूपाला आहे हे आपल्याला सर्वांना काय ज्ञात आहे. काही कर्म त्यांनी केलं. दिवाळीच्या सणाला विद्यार्थी शिकत असताना गोडधोड जेवण करायचं, पण गरिबी आहे, गरिबी असल्या कारणाने विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण करू शकत नाही. मग पत्नीने विचारला, हो विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण करायचे, पण आपल्याकडे पैसे नाही, गरिबी आहे, कशा सण होणार? विद्यार्थ्यांना तर गोडधोड जेवण केलंच पाहिजे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण होईल, पण कधी? तुझं मंगळसूत्र जर गहाण टाकलं ना, तर विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण होईल. हे कर्म त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं, म्हणून कर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले, त्यांना कर्मवीर म्हणतात. दुसरा प्रांत आहे धर्म, हा प्रांत आहे, धर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले, त्यांना धर्मवीर म्हणतात. समोर त्यांचं नाव येतं धर्मवीर संभाजी महाराज. त्यांनी काय धर्माकरता आपलं जीवन समर्पित केलं, त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर डोळ्यातून अश्रू येतात. जीवन जगत असताना धर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले, त्यांना धर्मवीर म्हणतात. पण ज्ञानोबा सांगतात, आज भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. ज्ञानोबा सांगतात, रांधवनी रस सोयनिकी
करोनिया मोले विकी भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. ज्ञानोबरांनी या ओवीमध्ये मेसचा शोध लावलेला आहे. मेस आपण विद्यार्थी शिकत असताना नगरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, रांदवणी रसवयन की पण करोनिया मोले विकी. सुगरणबाई आहे, उदार आहे, तिने चांगला स्वयंपाक केला आहे, पण करोनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. पण जगद्गुरु तुकोबराय गात्यामध्ये चिंतन करतात. आज धर्म करता नावडे लोका. आपल्या पूर्वजांनी धर्मा करता काय केलंय, आपण काय करतो याचा विचार करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. ज्ञानोबराय तर सांगतात दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे, आचरण करताना आपला कठीण जरी असला तरी आपण आपल्या धर्माचं काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. त्या करता ज्ञानोबराय दृष्टांत देतात. शेजारच्याचा 3 मजली बंगला बांधला शेजारच्या आपल्यानं किंवा गावामध्ये एखाद्यानं 3 मजली बंगला बांधला. मग 3 मजली बंगला बांधल्यानंतर एखाद्याने पाहिलं यांनी 3 मजली बंगला बांधला, आपली तर झोपडी आहे, मग त्याचा 3 मजली बंगला पाहून आपली झोपडी काय मोडायची का? तसं ज्ञानोबराय सांगतात दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे, पण आचरण करताना आपल्याच धर्माचं आपण काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. बोला होईल. हा तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपली तनारे मोडावे की. धवळारे म्हणजे घर आणि तनारे म्हणजे झोपडी. पण दुसऱ्याचं घर दिसायला चांगलं आहे म्हणून आपली झोपडी मोडायची का नाही? तसं दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे मग आचरण करताना आपल्याच धर्माचं आचरण करायचं नाही. काही मंडळी म्हणले ही ओवी दृष्टांत आम्हाला मान्य नाही. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात दुसऱ्याची आई दिसायला चांगली आहे, दुसऱ्याची आई दिसायला चांगली आहे म्हणून आपली आई दिसायला कुरूप आहे, चांगली नाही म्हणून आपली सोडायची आणि दुसऱ्याच्या आईच्या पाठीमाग पळायचं, हे कितपत योग्य आहे? ज्ञानोबराय सांगतात बोला आपली माये खूप जरी आहे तरी जे ते नोहे स्नेह कुरे की एरिजिया पराव्या रंबे उनी बरव्या. काय कराव्या बाळके तेने. ज्ञानोबराय सांगतात स्वर्गातली रंभा त्या बाळासमोर आली, उर्वशी समोर आली, पण त्या बाळाला त्याचं काही ज्ञान नसतं. आमची आई दिसायला चांगली जरी नसेल, रंभा आणि उर्वशी मला नको, माझी आईच मला पाहिजे. म्हणून दुसऱ्याची आई दिसायला चांगली, तसं दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे. आचरण आपल्या धर्माचं आपण आपल्या धर्माचंच काय करायचं, आचरण करायचं. ही ओवी नाही समजली तर ज्ञानोबराय सांगतात तिसरी ओवी. सांगे शूद्र घरी आगवी पक्वान्य हाती बरवी तरी द्विजे केवी सेवी दुर्बळू झाला. ज्ञानोबराय सांगतात एखादा शूद्र गरीब पक्वान्य चांगले आहे म्हणून द्विज म्हणजे ब्राह्मण दुर्बळ जरी असला, गरीब जरी असला तर त्यांच्या घरचं पक्वान्न त्यांनी सेवन करू नये. ज्ञानोबराय सांगतात तसंच आहे. दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे पण आचरण करताना आपल्या धर्माचं आपण काय करावं, आपण आचरण करावं. आणखी एक ओवी सांगतो, त्या ओवीचा अर्थ घरी जाऊन पहा, तेवढा माझा इथं बोलण्याचा अधिकार नाही. हे असो वनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता ती शिवली जिया परी. काही गृहपाठही द्यावा लागतो, वर्गपाठ सगळाच देऊन चालत नाही, बरोबर ना सर? काही गृहपाठ घरी काही अभ्यास करायला द्यावा लागतो, म्हणून घरी जाऊन या ओवीचा अर्थ पहा, मग तुम्हाला कळेल. या सगळ्या दृष्टांतातून एकच सांगायचंय का दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे पण आचरण करताना आपल्या धर्माचं आचरण करावं. काय केलं राजांनी आपल्या जीवनामध्ये, त्यांनी सांगितलं आतापर्यंत तुमच्या आम्ही केल्या, आता आमची तुम्हाला द्यायला तयार आहोत, धर्म सोडा. काय लागल ते द्यायला आम्ही तयार आहोत. पण त्यांनी सांगितलं तुम्ही किती जरी प्रलोभन आमच्या समोर ठेवली तरी आम्ही आमचा धर्म सोडणार नाही. शेवटी किती त्यांना त्रास झाला, शेवटी डोळ्यामध्ये सळ्या गेल्या, वाचताना आपल्याला दुःख वाटतं, अश्रू येतात. आपल्या पूर्वजांना धर्माकरता काय केलंय. म्हणून आज जीवन जगत असताना काही माणसं धर्म करताना वडील लोका धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. तुकोबराय सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम.
वेद वाढवावे नाम. जीवन जगत असताना धर्माचं पालन आपण करावं. म्हणून धर्म हा प्रांत आहे आणि धर्म या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना धर्मवीर म्हणतात. तिसरा प्रांत आहे दान हा प्रांत आहे आणि दान या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात. ते म्हणजे कोण आहेत तर कर्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. दान माणसानं यथाशक्ती द्यावं. हाताचं भूषणच ते आहे. हाताचं भूषण काय अलंकार घालणं हे तर आहे, पण हाताचं महत्वाचं भूषण काय असेल तर दान देणं, यथाशक्ती देणं. सगळं द्या असं कोणी सांगितलं नाही. यथाशक्ती दान माणसानं द्यावं. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण जर काय असेल तर यथाशक्ती माणसानं काय करावं दान द्यावं. आणि त्या निमित्तानं आज जर विचार केला या तर नियमाने परिवाराने जो उपक्रम म्हणजे आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त मग ज्ञानदान असेल, आज एकादशीचा पवित्र दिवस आहे, फराळाचं दान असेल, वस्त्रदान असेल. आणि या अनुषंगानं महत्वाचा मुद्दा आता पितृपक्ष चालू आहे आणि या काळात आपण दान दिलं की आपल्याला जे पूर्वज आहेत ते काय असतात संतुष्ट राहतात. म्हणून जीवन जगत असताना पितृपक्ष चालू आहे. दान माणसानं यथाशक्ती द्यावं आणि दान दिल्यानं पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दान माणसं काही देत नाही. दान माणसं काही देत नाही. त्या विचार जर केला तर ते काय करतात घेण्याकरता त्यांचे हात चांगले असतात, पण दान द्यायला लागलं की दाने कापे हात. त्यांचे हात काय करतात दाने कापे हात, हात कापतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणजे का दान द्यावं तर दान दिल्याचे दोन फायदे आहेत. दान दिल्यानं मोक्षही मिळतो आणि दान दिल्यानं शास्त्रकार सांगतात धनशुद्धी होती. ज्ञानोबा 16व्या अध्यायात दानाची व्याख्या सांगतात तया नाव जान दान जे मोक्ष निधनाचे अंजन. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता परमात्मा भेटी करता दान हे फार काय महत्वाचं आहे. आणि दुसरं शास्त्रकार सांगतात धनशुद्धी करता दान फार महत्वाचं आहे. या ओवीवर बोलत असताना आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात दान दिल्यानं धनशुद्धी होते. आणि उदाहरण सांगत असतात पूर्वीचा काल आहे, एक गाव आहे खेडेगाव आणि त्या गावाला पाणी पिण्याकरता दोन विहिरी आहेत. त्या ठिकाणून गावकरी काय करतात पाणी पिण्याकरता नेतात, पण गावकरी जरा हुशार ते फक्त काय करतात एकाच विहिरीचा उपसा पाण्याचा उपसा करतात. गावकरी एका विहिरीच्या पाण्याचा उपसा करतात आणि मग ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा असतो तिथं कधी जंतू होत नाही, कधी शेवळ होत नाही. ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा असतो तिथं कधी जंतू होत नाही, कधी शेवळ होत नाही. ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा असतो तिथं कधी जंतू होत नाही, कधी शेवळ होत नाही. नाही कळलं? ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा असतो तिथं कधीच जंतू आणि शेवळ होत नाही. आणि जी दुसरी असते तिला कधीच पाणी द्यायचं माहिती नाही किंवा गावकरी उपसा करत नाही. मग तिथं जंतू होतात, तिथं शेवळ होतात. आता कोणत्या प्रकारचे जंतू आणि कोणतं शेवळ होतं हे आपल्याला व्यावहारिक माहितीच आहे. म्हणून दान दिल्यानं मोक्षही मिळतो, दान दिल्यानं धनशुद्धी होते. यथाशक्ती माणसानं धर्मा करता दान द्यावं. विठ्ठल विठ्ठल काही मंडळी सांगितलं दान आम्हाला द्यायचंय पण आम्ही दान देणार नाही का, तर भगवान परमात्मा सांगतात थांबा दान देऊ नका. एकीकडे सांगतात दान द्या आणि एकीकडे सांगतात दान देऊ नका. दान द्या पण देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम सुतम. दान देण्याकरता देशही चांगला असावा, दान देण्याकरता कालही चांगला असावा आणि दान देण्याकरता महत्वाचं पात्रही चांगलं असावं. अशा ठिकाणी माणसानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता दान माणसानं द्यावं. जसं विचार केला सप्ताह आपल्या गावातला चालू आहे, काल चांगला आहे, देशही चांगला आहे आणि पात्र सुद्धा काय चांगला आहे. गावातील सप्ताहाला यथाशक्ती माणसानं कोणी आपल्या दारात न येता त्या मंडपामध्ये आपण काय करावं यथाशक्ती दान आपलं नेऊन द्यावं. का देशही चांगला आहे, कालही चांगला आहे, पात्र सुद्धा काय चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल दान द्यावं. दान क्षेत्रामध्ये वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात. कोण आहेत ते म्हणजे कर्ण. काय दान केलं त्यांनी? कर्ण महाराज एकदा दाढी केली आणि दाढी करत असताना त्यांच्या डाव्या हाताला स्टीलची वाटी नव्हती, चांदीची स्टीलची वाटी नव्हती, चांदीची नाही सोन्याची वाटी त्यांच्या डाव्या हाताला होती.
आता सोन्याची वाटी त्या वेळात ब्राह्मण देवाला म्हणले कारण दान पाहिजे, दान पाहिजे. त्यांनी डाव्या हाताला जी सोन्याची वाटी होती ती हातात घेतली, ऐकून ठेवा, हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर देवाला ते दान द्यायला लागले. देवाने सांगितलं, अहो तुम्हाला माहिती नाही का डाव्या हातानं दान देऊ नये? त्यांनी सांगितलं, या आम्हाला माहिती आहे, पण डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत आयुष्याची सत्ता आहे का? याला म्हणतात दान देणं. तुकोबारा सांगतात, आईसे देऊ दान एके वेळे, तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न. आईसे देऊ दान एके वेळे किंवा रणांगणावर दात मागे समरांगणी बाणे व्यापी लारणी मागसी पारोनी तेथे दात तयाचे समरांगणी बाणे व्यापी लारणी मागसी पारोनी तेथे दात तयाचे. काय दान केलं कर्ण महाराजांनी? तर कर्ण भेडला समरांगणी. रणांगणावर असताना सगळं चहू बाजूनी बाण येत आहेत, तरी दात मागितले तरी दिले. म्हणून जीवन जगत असताना असं ध्यान द्यावं. दान नक्षत्रामध्ये वीर जन्मले त्यांना दानवीर. स्वातंत्र्य हा प्रांत, त्या स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर. तसेच रण हा प्रांत आहे, रण या प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना रणवीर तानाजी मालुसरे गेले राजांकडे काय? मुलाच्या अक्षदा घेऊन. राजे तर युद्धाची तयारी करत होते. तानाजी मालुसरेंनी विचारलं, काय चाललंय? ते म्हणले, हा ध्वज आम्हाला सहन होत नाही. मग ते म्हणे, तुम्ही का जाता? आम्ही आहे. राजांनी सांगितलं, तुझ्या मुलाचं लग्न आहे, तुझ्या मुलाचं लग्न आहे, मी स्वतः स्वारी करण्याकरता जातो, युद्धस्थळावर जातो, तुम्ही लग्न करून पुन्हा या, पुन्हा माग या. तर त्याने सांगितलं, नाही, आधी लग्न वंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. रणवीर तानाजी मालुसरे क्रांतीवीर, क्रांतीय क्षेत्रामध्ये वीर जन्मले त्यांना नाना पाटील म्हणतात, आणि पारमार्थिक प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना गाडेवीर म्हणतात. अभंगाचं पहिले चरण. वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार कळी काळ पाया पडे कळी पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार. पारमार्थिक प्रांतामध्ये वीर जन्मले त्यांना गाढेवीर म्हणतात, की ज्यांनी काळावर विजय मिळवला. असे अनेक वीर आहेत, पण पारमार्थिक प्रांताचा आपल्याला विचार करायचा आहे. ज्यांनी काळावर विजय मिळवला त्यांना गाडेवीर म्हणतात. तसं काळावर विजय मिळवणं फार अवघड आहे. काळावर विजय मिळवणं फार अवघड आहे, पण ज्यांनी परमात्म्याची भक्ती केली, नामचिंतन केलं, त्यांनी काळावर काय मिळवला? विजय मिळवला. म्हणून वीर विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडे. ज्यांनी काळावर विजय मिळवला त्यांना गाडे वीर म्हणतात. आणि ते वीर कोण आहेत? आपल्या सर्वांचं आदरस्थान, श्रद्धास्थान गुरुवर्य वैकुंठवासी बंशी महाराज तांबे, की ज्यांनी काळावर विजय मिळवला. वीर विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडे. काळावर विजय मिळवणं तेवढी सोपी गोष्ट नाही. एकीकडे पाहिलं तर घडी घडी काळ वाट याशी पाय. अजूनही किती आहे अवकाश, क्षणाक्षणाला तो काळ आपल्याकडे पाहतोय, वाट पाहतोय. आणि या प्रमाणाचा जर विचार करायला झाला तर वाट कोणाची पाहिल्या जाते? आपल्यापेक्षा जे विशेष आहेत
किंवा एखादा उद्घाटन समारंभ असेल आणि ज्यांच्या हस्ते या ध्वजारोहण असेल किंवा यांच्या हस्ते भूमिपूजन असेल, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन असतं किंवा काही कार्यक्रम असतात त्यांचीच वाट पाहायला जाते. तसं आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आपणही विशेष आहोत, पण कोणाचे? काळाचे. कारण की काळ आपली काय पाहतोय? वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनी किती आहे अवकाश किंवा यमाचा पाहुणा प्राणी होय, अशा अनेक प्रमाण. काळावर विजय मिळवणं सोपी गोष्ट नाही, पण परमार्थ करत असताना, परमात्मेची भक्ती करत असताना काही वीरांनी काळावर काय मिळवला? विजय मिळवला. कोण आहेत ते? गुरुवर्य बाबा आहेत. तसेच स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांनी काळावर विजय मिळवला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र आपण जर पाहिलं तर सद्गुरु गंगागिरीजी महाराज, चातुर्मासाची वेळ आहे, काळ आहे, आणि चातुर्मासाला गंगागिरीजी महाराज प्रवचन सांगण्याकरता, सत्संग सांगण्याकरता पंढरपूरमध्ये आहे. आणि पंढरपुरामध्ये सत्संग चालू असताना, चातुर्मास चालू असताना, गंगागिरी महाराज त्या ठिकाणी असताना त्या पंढरपुरामध्ये कुस्तीचा फड वारला. आणि कुस्तीचा फड वारल्यानंतर कधी न चितपट होणारा पैलवान त्या ठिकाणी आला. आता कधी न चितपट होणारा पैलवान त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनाच मनामध्ये भीती निर्माण झाली. आता एवढा मोठा पैलवान आलाय, आता कधी न चितपट होणारा पैलवान या कुस्तीमध्ये, कुस्तीच्या फडात आलेला आहे, आणि आता यांच्या बरोबर कोणी जर कुस्ती नाही केली तर न कुस्ती करता, काही पैलवान अशा असतात, न कुस्ती करता बक्षीस घेऊन जातात. कधी न चितपट होणारा पैलवान आला ना, आल्यानंतर आता कोण याच्या बरोबर, कोण कुस्ती करणार, कोण कुस्ती करणार? पण त्या ठिकाणी पुण्याचे विष्णुपंत जोग त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं, मी यांच्या बरोबर कुस्ती करतो. कुस्ती करण्याकरता आत उतरले, फडात गेले, आणि कधी न होणाऱ्या चितपट पैलवानाला जोग महाराजांनी काय केलं? डाव टाकला आणि चितपट केलं. आता सगळ्या पंढरपूर वासियांना आनंद झाला. अरे, कधी न पडणारा पैलवान या पैलवानाने पडला, आणि कोण आहे ते पैलवान? तर चर्चा सुरू झाली पंढरपूर गावामध्ये, पंचकृषीमध्ये, की विष्णुपंत जोग पुण्याचे आहेत, यांनी कधी न चितपट होणारा पैलवान पाडला. आणि मग पंढरपुरात त्यांची मिरवणूक निघाली. पंढरपुरात त्यांची मिरवणूक निघाली. मिरवणूक निघाल्यानंतर मग ढोल ताशे काय असतील ते. पण गंगागिरी महाराजांचं प्रवचन संपलं होतं. काही मंडळींनी सांगितलं, येतं वाचा सिद्धी पुरुष सत्संग सांगतात, त्यांचं दर्शन तुम्ही घ्या. जोग महाराज त्या ठिकाणी गेले, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर विचारलं, कोण तुम्ही? ते म्हणले, आम्ही पुण्याचे विष्णुपंत जोग. म्हणले, तुमची मिरवणूक चालू आहे का? ते म्हणले, हो. म्हणले, का? तर जे मिरवणूक काढणारे होते ते म्हणले, यांनी कधी न पडणारा पैलवान यांनी चितपट गेला म्हणून यांची मिरवणूक चालली आहे. गंगागिरी महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, सांगितलं, अरे, व्यावहारिक पैलवानाला काय चितपट करतो? जो आपल्या माठीमाग पैलवान लागलाय किंवा काळ रूपी शत्रू लागलेला आहे, त्याला पाडलं तर तू खरा काय आहे? वीर आहे. हे शब्द अंतकरणामध्ये भावले. विष्णुपंत जोग महाराजांनी, जोग महाराज आळंदीला गेले, अजान वृक्षाजवळ बसले, आणि बसल्यानंतर ज्ञानोबरायांचा साक्षात्कार करून घेतला. ज्ञानोबरांनी कृपादृष्टी केली, आणि कृपादृष्टी केल्यानंतर हे सगळं जीवन परमार्थिक कार्य करता, नामचिंतना करता, भक्ती करता, प्रत्यक्ष पांडुरंगा करता समर्पित करायचं म्हणून ज्ञानोबरायांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी काय केलं? तर वारकरी शिक्षण संस्था 1917 साली काय केली? स्थापन केली. आज संस्थेला 105 वर्ष पूर्ण झाले, पण संस्था अशी चालते, विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. या तत्वावर ही संस्था चालते. 4 विद्यार्थ्यावर सुरू झालेली ही संस्था, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. जीवन जगत असताना त्यांचं चरित्र सांगतोय का? तर त्यांनी काळावर विजय मिळवला, आणि ते मागचा जन्म सुद्धा सांगायचे. जोग महाराजांचं चरित्र आपण जर वाचलं तर त्या चरित्रामध्ये ते मागचा जन्म सांगायचे. आम्ही कोण होतो? तर आम्ही मागच्या जन्मी ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा वाहण्याकरता भुई समाजामध्ये आमचा जन्म झालेला होता. मागचा जन्म सुद्धा ते सांगायचे. ते लोकमान्य संत नव्हते, ते देवमान्य संत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी काळावर विजय मिळवला. काळावर विजय मिळवणं एवढं सोपं
सोपं नाही. दुसरं चरित्र त्यांचं सांगतात नाशिकला गेले. आणि नाशिकला गेल्यानंतर तिथल्या ब्रह्मवृंद मंडळीने सांगितलं, म्हणा पापोम पाप कर्मानी. हातामध्ये घेतलेलं पाणी खाली टाकलं आणि खाली टाकल्यानंतर त्याने सांगितलं, हे सोडून बोला, आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप कधीच केलं नाही. आणि पाप कोणाला सोडायला सांगता, एवढी खात्री असावी आपण काही पाप केलं नाही. आणि त्यांचं काय आहे, चरित्र आहे. आणखी सांगायचं झालं तर लोकमान्य संत नव्हते, ते देवमान्य संत होते. एक जण त्यांच्या आळंदीला सद्गुरु जोग महाराजांच्या खोलीमध्ये गेला आणि गेल्यानंतर काही मंडळी बरोबर होते. ते म्हणले, महाराज तुमची तारीख आम्हाला पाहिजे. चरित्र फार गोड आहे त्यांचं, मला सांगायचंय. काळावर ज्यांनी विजय मिळवला ते म्हणजे सद्गुरु जोग महाराज. देवमान्य संत ते होते, लोकमान्य संत नव्हते. तारीख घ्यायला गेल्यानंतर त्याने जोग महाराजांनी सांगितलं की डायरी पहा, या दिवशी आमच्या नित्य नेमाचे संस्थेचे कार्यक्रम असतात, आम्ही तुमच्याकडं येऊ शकत नाही. फार आग्रह केला. जोग महाराजांनी सांगितलं, आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही, आमच्या या ठिकाणी कार्यक्रम, संस्थेचे कार्यक्रम असतात, येऊ शकत नाही. पण ही मंडळी जोग महाराजांची तारीख घ्यायची म्हणून पुण्याला गेली. कशा करता, तिथं लोकमान्य होते. कोण? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्यांकडे गेले. लोकमान्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कशा करता आलात? ते म्हणले, जोग महाराजांची तारीख आम्हाला घ्यायची, पण ते काही तारीख देत नाही, तुम्ही शिफारस द्या, तुम्ही काहीतरी शिफारस द्या. त्याने सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपला सेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशी आमची माणसं आहेत आणि त्यांना तुम्ही तारीख द्या. आता हे पत्र घेऊन आळंदीला आल्यानंतर पुन्हा खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर जोग महाराजांनी सांगितलं ना, तुम्हाला तारीख मिळणार नाही, आमच्या संस्थेचे कार्यक्रम असतात. त्यांनी सांगितलं, तुम्हाला तारीख द्यावीच लागेल. म्हणजे का द्यावी लागेल? म्हणले, आम्ही लोकमान्यांची शिफारस आणलेली आहे, लोकमान्यांचं पत्र आणलेलं आहे. जोग महाराजांनी सांगितलं, लोकमान्यांचं मी ऐकत नाही, मी देवमान्यांचं ऐकतो. काय नियम, काय आचारशील जीवन त्यांचं. म्हणून जीवन जगत असताना काळावर ज्यांनी विजय मिळवला त्यांना गाडे वीर म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना जोग महाराज असतील, वैशी महाराज असतील, आदी करून आपल्या सर्वांचे आदरस्थान श्रद्धास्थान जी मंडळी आहेत त्यांनी काळावर विजय मिळवला. म्हणून वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडी, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, दया क्षमा शांती, बाना भंग ये आती. आणि तुकोबाराय सांगतात, ज्यांनी काळावर विजय मिळवला ते एक वीर आहेत. अभंगाचं शेवटचं चरण बोला. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. एक भूमंडळी करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. एक भूमंडळी, एक करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. जळती दोषात डोंगर, जळती दोषात डोंगर,
जळते दोषाचे डोंगर जळते 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 जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जयकार करती घोष जयकार तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करते घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. या नियमाने परिवारातील असणाऱ्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मुक्ताबाई नामदेव पाटील नियमाने या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व नियमाने परिवार त्यांचा सर्व नातलग परिवार आणि या गावातील पंचक्रोशीतील विशेषतः रांजणगाव या देवी या गावातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक सर्व वारकरी मंडळी आईंना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे खळे पाटील त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्व मातृपितृवर्ग समोर आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी कर्जुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य शिवाजी महाराज हार्मोनियम वादक आणि सर्व टाळकरी मंडळी वारकरी मंडळी जे या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये निष्काम वृत्तीनं परमार्थ करतात त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि या मातोश्रीच्या जाण्यानं या परिवाराला अत्यंत दुःख झालेलं आहे. आईविषयी असणारी कृतज्ञता भाव ठेवून चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या सर्वजण या ठिकाणी आहोत. त्यांचे चिरंजीव त्यांचे पती त्यांच्या बहिणी कन्या सर्व परिवार अत्यंत दुःखित झालेला आहे. म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलं. मी आधीच बोललो त्यांनी या परिवाराला संस्कार दिले तसेच हरिभक्ती केली नामचिंतन केलं परोपकार केला म्हणून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय मिळालं या कार्याची पावती सर त्यांना मिळाली. काय मिळाली तर स्त्रीच्या जीवनामध्ये तिचा महत्वाचा अलंकार म्हणजे सौभाग्य असते आणि अखंड सौभाग्यवती पद या मातोश्रीला मिळालं. मी केलेल्या कार्याची पावती आहे. म्हणून परमात्म्याला प्रार्थना आहे की तुझ्याच वचनानुसार त्यांना शाश्वत स्थान आणि शाश्वत शांती प्राप्त व्हावी आणि या नियमाने परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण की आईच्या या स्मरणार्थ त्यांनी आज ज्ञानदान असेल अन्नदान असेल वस्त्रदान असेल या अनुषंगानं
त्यांनी जी कृतज्ञता भाव ठेवून हे सर्व कार्य केलं आहे त्यांना धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. विठोबा रखुमाई